नमस्कार मंडळी, मी आहे ओंकार आणि तुम्ही पाहताय डिजिटल केसरी। आज बोलूया एका विषयावर जो रोज तुमच्या मोबाईलवर न्यूजमध्ये आणि फेसबुकवरती दिसतो। हो, राजकारणाचं नाटक आणि जनतेचा गोंधळ। राजकारण आता एवढं एंटरटेनिंग झालंय की नेटफ्लिक्सपेक्षाही जास्त सस्पेन्स या राजकारणामध्ये आलेला आहे। तर पहा बरं, प्रत्येक नेत्यांचं भाषण म्हणजे एक एपिसोड असतो। कोणी कोणावरती टीका करतोय, कोणी जुने किस्से उकरतोय। एका पक्षात फूट आहे तर दुसऱ्या पक्षात गट आहे आणि जनता जनता म्हणतीये आणि पाहतीये हे चालू ठेवा, आमचा टाइमपास तरी होतोय। आता कुणी कुणाच्या मागे गेला, कोण कोणाला साथ दिली, या सगळ्याने जनतेच्या आयुष्यात काहीही बदल घडत नाही। पण न्यूज चॅनल्स मात्र ओरडतायत मोठा राजकीय भूकंप झाला किंवा होणार आहे। अरे, भूकंप होतोय जनतेच्या खिशात, राजकारण्यांच्या आयुष्यात नाही किंवा राजकारणामध्ये नाही। खरे मुद्दे कुठे गेले? पण खरी गोष्ट अशी आहे की महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही तसेच आहेत। कोणी सांगेल का गेल्या वर्षभरात किती उद्योग निर्माण झाले, किती तरुणांना रोजगार मिळाला? त्यावरती चर्चा नाहीये, त्यावरती TRP नाहीये, त्यामुळे यावरती कोणीही बोलायला तयार नाहीये। राजकारणी आज भाषणात जनतेसाठी बोलतात खरे, पण प्रत्यक्षात मात्र जनतेशिवाय सगळं काही करतात ते फक्त आपल्या आयुष्यात। आणि आपल्याला काय फेसबुकवरती स्टेटस टाकायचं आणि भांडायचंय। अरे हो, आता राजकारण म्हणजे कमेंट सेक्शन मधला वॉर सुरू झालेला आहे। कोणाचा नेता मोठा आहे, कोणाचा पक्ष देशभक्त, जणू क्रिकेट चाललंय आणि जनता मात्र सगळी सपोर्टच ठरतीये। आजच्या काळात नेत्यांचं काम कमी, पण त्यांच्या क्लिप्स जास्त व्हायरल होताना दिसत आहेत। त्यांनी काय म्हटलं, त्याने काय उत्तर दिलं, हे सगळं रील्समध्ये कापून टाकलं जातं आणि जनता स्क्रोल करताना म्हणते बा जबरदस्त बोलला, पण विचार नाही करत तो खरं बोललाय का। आपण सोशल मीडियावर राजकारण खेळतो, पण मतदानाच्या वेळी मात्र घरी झोपतो। म्हणजे एकीकडे आपण म्हणतो देश बदलायला हवा आणि दुसरीकडे मतदानाच्या दिवशी म्हणतो सुट्टी घेतलीये, फिरायला जातोय। जनता कधी जागी होणार आहे? प्रश्न असा आहे की या नाटकात जनता कधी मुख्य भूमिका घेणार? आपण नेहमी बघतो नेते बदलतात, परिस्थिती तशीच राहते, कारण आपण प्रश्न विचारत नाही। आपल्याला जो थोडा गोड बोलतो तोच आपला माणूस वाटतो, पण खरे काम आपण पाहत नाही, भाव पाहतो। जो रस्ता तुटतो रोज, जो नळ पाण्याशिवाय येतो, जो शेतकरी कर्जात बुडतो, या सगळ्याला उत्तर देणार कोण आहे? हेच खरे राजकारण आहे, भाषण नाही। म्हणून आता वेळ आली आहे जनतेने बोलायची, ट्रोल नाही करायचा, पण प्रश्न विचारायचा। नेते कितीही बदलले तरी जनता जागी झाली नाही तर काहीही बदलणार नाहीये, कारण शेवटी सत्ता ही जनता ठरवत असते आणि जनताच जर झोपलेली असेल तर राजकारण नाचत राहतं। तर हा होता आजचा डिजिटल केसरीचा रिअल टॉक। कमेंटमध्ये सांगाच तुमच्या मते खरा बदल कुठून सुरू होतो, राजकारणातून की जनतेच्या जागृतीतून? लाईक करा, शेअर करा आणि अशा अजून वास्तववादी विषयांसाठी डिजिटल केसरीला फॉलो करा आणि यूट्यूबवरती देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तत्पूर्वी धन्यवाद, पुन्हा भेटूया।